हाऊ टू अर्न युअर सेल्फ रिस्पेक्ट. तुम्हालाही तुमची किंमत वाढवायची आहे का? तर मग हे 6 प्रकार लक्षात ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. या 6 प्रकारे तुम्ही 100% तुमच्या स्वतःची किंमत ही वाढवणार आहे. त्या लोकांसाठी हा व्हिडिओ खरं तर खास आहे, ज्या लोकांना स्वतःची किंमत वाढवायची असेल. जर तुम्हाला असं वाटत असेल की लोकांनी तुम्हाला नोटीस केलं पाहिजे, तर या गोष्टी नक्की ऐका शेवटपर्यंत आणि त्या लक्षातही ठेवा. तसं अनुकरण करा. त्याआधी चॅनलला जर नवीन असाल तर थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. पहा, बऱ्याचदा आपण काय करत असतो, काय करणार आहेत हे लोकांपासून लपून ठेवलं पाहिजे. बऱ्याच लोकांना सवय असते मनात काहीही न ठेवता सगळं काही बोलून दाखवण्याची. तर असं अजिबात करू नका. त्यामुळे काय होतं, 2 गोष्टी आपल्याला धोकादायक ठरू शकतात. एक म्हणजे आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही आणि दुसरं म्हणजे लोक आपल्यावर हसतात किंवा लोकांच्या नजरेत तुमची अशी वेगळी इमेज तयार होते की हा फक्त बोलतो, काहीही करत नाही. मग तुम्ही मात्र एक हास्यपद होऊन जाता. नंबर 2 म्हणजे सुटलेला बाण, बंदुकीती निघालेली गोळी आणि तोंडातून बाहेर पडलेले शब्द हे कधीच परत येत नसतात. हे नेहमी लक्षात असू द्या. जेवढे पण बुद्धिमान लोक असतील ना, त्यांना जर तुम्ही कधी नोटीस केलं असेल तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल की हे लोक कामापेक्षा जास्त कधीही बोलत नाहीत, वायफळ बडबड करत नाहीत. ते त्यांचा वेळ हा बोलण्यात वायाही घालवत नाहीत. नेहमी गरजेपेक्षा जास्त किंवा कमी बोला. जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोललात तेव्हा कोणती ना कोणती मूर्खपणाची गोष्ट बोलून जाताच. याच्या उलट जर तुम्ही कमी बोललात, लोकांसमोर शांत राहिलात, तर ते कन्फ्यूज होतील आणि काही ना काही असं बोलून जातील आणि तुम्हाला त्यांची कमजोर बाजू मात्र नक्कीच माहीत पडेल. नंबर 3 म्हणजे तुमची इमेज, तुमचं रिप्युटेशन. म्हणजे तुमची रिप्युटेशन म्हणजेच तुमच्या प्रतिष्ठेवर भरपूर गोष्ट अवलंबून असते. तेव्हा स्वतःची प्रतिष्ठा सांभाळा. तुमची इमेज ही तुमची ऊर्जा असते. त्यापासून तुम्ही लोकांवरती प्रभावही पाडू शकता. लोकांसमोर स्वतःची इमेज ही कशी ठेवा की लोक तुम्हाला चेष्टा करताना 10 वेळा विचार करतील. लोकांच्या नजरेत आपली इमेज एक दरारा असायला हवी. 4 गोष्टींवरून ती ठरतही असते. तुमच्या कपड्यांवरून, तुमच्या पैशांवरून, तुम्ही जे बोलतात त्यावरून म्हणजे तुमच्या शब्दांवरून आणि तुमच्या कामावरून देखील. तुमचं व्यक्तिमत्व हे तुम्हाला स्वतःला घडवायचं आहे. साधं राहणीमान. नंबर 4, साधं राहणीमान आणि उच्च विचारसरणी असणं हे देखील लक्षण तितकंच महत्त्वाचं आहे. हे जरी खरं असलं तरीसुद्धा तुमच्या राहणीमानात थोडासा सुधार करा. कारण आजकाल ज्याच्याजवळ पैसा आहे त्यालाच सगळे विचारतात. म्हणून मेहनत घ्या, पैसे कमवा. बोलताना तुमचे शब्द हे जपूनच वापरा. आणि शेवटचं म्हणजे तुमचं काम किंवा कामाबद्दल नेहमी प्रामाणिक राहा. कारण तुमचं कामच तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देणार आहे. नंबर 5, राजासारखं जगा आणि त्यासाठी राजासारखं काम देखील करा. तुम्ही जसं लोकांना दाखवता त्यावरून तुम्ही तुमची किंमत ठरवत असतात. म्हणून लोकांसमोर स्वतःला दाखवताना राजासारखं दाखवा. याचा अर्थ असा आहे की स्वतःला कमी समजू नका. तुम्ही स्वतःला जर कमी समजाल तर लोक तुम्हाला तसंच समजतील. स्वतःला कधीच अपमानित करू नका. स्वतःवर कायम विश्वास असू द्या. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर लोक मात्र नक्कीच तुमच्यावर विश्वास ठेवतील. आधी स्वतःचा आत्मविश्वास वाढवा. जर तुम्हाला नंबर 6 म्हणजे जर तुम्हाला लोकांकडून मान सन्मान पाहिजे असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका. थोडं अंतर राखून. तुम्ही जेवढे जास्त लोकांमध्ये असाल तेवढे तुम्ही साधारण वाटणार आहात. हा साधा सरळ नियम सर्वांनाच लागू होतो. जी गोष्ट आपल्याला जास्त मिळते त्याची आपण कधीही किंमत करत नाही. तसंच माणसांच्या बाबतीत देखील आहे. तुम्ही लोकांना जेवढे अवेलेबल असणार तेवढे लोक तुमची किंमत असणार किंवा तेवढीच लोक तुमची किंमत करणार. कधीतरी मिळणाऱ्या गोष्टीची किंमत ही जास्तही असते. हा नियम आपल्याला सुद्धा लागू होतो. म्हणून माणसापासून किंवा अशा गोष्टींपासून लांबच राहिलं पाहिजे. आपल्या कामावर लक्ष द्या. यश किंवा तुमचं यश लोकांना तुमच्याकडे आकर्षित नक्कीच करेल आणि तुमची किंमत देखील वाढवेल. स्वतःचा आत्मविश्वास जर वाढवायचा असेल तर सेल्फ रिस्पेक्ट जपण्यासाठी या 6 गोष्टी जीवनामध्ये करणं तितकंच आवश्यक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.